हाय, हॅलो, नमस्कार. कशात सर्वजण मस्त आणि मजेतच असाल. मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. सुट्टीच्या दिवशी तर आपल्याला असंच आयतं भेटतं बरं का. हॅपी बर्थडे. एअरबड्स दिलेत बरं का मी गिफ्ट. Hi Bix, we start the both airplanes. काय झालंय तसलं? काय करायचं आहे ते? म्हणजे माझ्याला जसं ती सिरी आहे तसं आहे का त्याला? हां हां का? ओय, माझ्याला जसं आयफोनला सिरी आहे, हे सिरी तसं आहे का? हे S24ला कुठं असला ऑप्शन आहे? हेडफोन घेतले एअरबड्स. आता काय आवाज ऐका, आपलं पण बोलणं ऐकाय जाणार नाही आणि काहीच नाही. तर हे वाले चॉकलेट मस्त. जेव्हा पण डीमार्टला जाते ना त्यावेळेस मी ना विचार करते हे वाले चॉकलेट घ्यायचं. मला वाटायचं खूप जास्त असं काही खास असेल या चॉकलेटमध्ये, की एवढं महाग आहे. 700-800 रुपयाला एवढासा डब्बा छोटासा, किती पण छोटा घेतला ना तरी, 6चा पॅक घेतला ना तरी. तर हे यांना ना कंपनीकडून गिफ्ट भेटले. म्हणजे ते कंपल्सरीच आहे, कोणाचाही कोणत्या एम्प्लॉयचा वाढदिवस असेल ना तर हेच दिलं जातं. आणि तुम्हाला दाखवते. मला वाटलं होतं खूप काही असेल, तर मी ऑलरेडी खाल्लेले आहेत आम्ही, पण इतकंही काही टेस्टी नाही की एवढे पैसे घालवण्यासारखं. नॉर्मल जसं ते किंडर जॉय लागतं ना तशा टाईपचं लागते. एवढं महाग. मी ना रुद्राच्या पप्पाला मुद्दाम काही काम सांगत नाही. मी तर फ्रेंच फ्राईज बनवत होते. त्यांना काय म्हटलं की फक्त हलवा. एक तर मी घाणा काढलेला होता, मस्त असं हे टाकलं होतं सांडलं, जाऊ दे. आणि हे बघा मस्त असं, तर मस्त असं ना मी हा वाला जो काही मसाला आहे ना यूज करते. असलं भारी टेस्टी लागतं ना बाहेर. म्हणजे आम्ही काय केलं, मी म्हटलं मला कंटाळा आलाय. मग रुद्राचे पप्पा म्हटले झोमॅटोवरून बर्गर आणि हे मागव. आणि म्हटलं बापरे एवढी महाग, आणि फ्रेंच फ्राईज तर किती 81 वगैरे, हे किती महाग, 150कडे जात आहे ते. मग मी करते घरी. आणि मी म्हटलं रुद्राला बोलवून घेऊन या, म्हणून मी त्यांना बोलवायला सांगितले. आणि हे बघा दाखवते. बघा इथं हे वालं झाड आहे, हे बाजूला निकिताचं घर, आता इथून दिसणार नाही. आणि ती पलीकडची 2 घरं सोडून का नाही, तिथं पलीकडे म्हणजे आता इथून दिसतच नाही, थोडं पण थोडंसंच बोळातून पलीकडे गार्डन आहे, जिथे रुद्र खेळायला गेलाय. आणि खेळायला गेलाय रुद्र. हे त्याला बोलवायला गेलेत गाडी घेऊन, अक्षरशः बाईक घेऊन. 1च मिनिट पण नाही लागणार. इथूनच आहे. आवाज दिला तर रुद्र येतो घरी. इथून एवढ्याच आहे, म्हणून मी यांना काही काम सांगत नाही. आधी तर सायकल येत नव्हती चालवायला, आणि आता कसं पाहिजे तसा टर्न. बापरे भाई, हळू हळू. हे काय एवढं फास्ट पोहोचला घरी. ब्रेक चालू झाले हा. आणि मला सांग, ऐक, मला सांग तुला हॉटेलची गोष्ट आवडती की मी बनवलेली? कोणती चीज आवडते तुला जास्त? चल हळू. माझ्या हाताने बनवलेलं आवडते. हा, मागचे 15 दिवस झालं मी खण कपडा बाहेर काढून ठेवलाय की नाही, आज पॅटर्न तयार करू, उद्या तयार करू. आणि मला हे गोव्याला पाठवायचे होते. गोव्याला एक ताई आहे, त्या एम्ब्रॉयडरीची त्यांनी मशीन घेतली, त्यांनी मला कॉन्टॅक्ट केला होता मागच्या, मला वाटते गणपतीच्या नंतर. आणि मग त्यांनी सांगितलं तर त्यांच्याकडे पाठवायचं होतं एम्ब्रॉयडरी. म्हटलं थ्रेडवर्क करून घेऊ यावेळेस गणपतीच्या ह्याच्यावरती, तर ही विठू माऊलीच्या ड्रेसवरती आषाढ एकादशीच्या. आणि असं चालू होतं, पण ते नाही झालं इतक्या दिवस. म्हणजे कामच संपत नव्हतं. रोज काही ना काय पॅटर्न बनवायचे, तर काय वेळ लागणार आहे. 2-1 तास खूप झाले. म्हणजे 1 तासभर कटिंग करायला आणि 1 तासभर ते जॉईन करून पलटी करायला खूप झाले. मी आता म्हटलं 40 वगैरे करून घेऊ पॅटर्न. सुरुवातीला कसा रिस्पॉन्स येतो ते बघू, आणि त्याच्यानंतर दुसरा घेऊ. ह्या हिशोबाने माझं चालू आहे करायचं आता प्रोसेस. आणि ह्याच्यामध्ये पण ना लय म्हणजे हे आहे, ज्यावेळेस आपण खणाचे ड्रेस शिवतो डायरेक्ट कपडा घ्या आणि कट करा, पण ह्याच्यामध्ये लय राहतं आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये फक्त पहिल्यांदा वरचाच पार्ट आहे ना, वरच्या बॉडीचा, पुढच्या साईडचा, ज्याच्यावरती आपल्याला लिहायचं आहे, तो रेडी करून घ्यावा लागतो आहे. आणि त्या गोव्याच्या ताई आहेत ना, तर त्या छान देत आहेत, पण त्यांचा रेट खूप जास्त मला असं वाटतं महाग आहे. म्हणजे थ्रेडवर्क करायचं आहे तर मला असं वाटतं 40 रुपये वगैरे ठीक आहे. कारण इंस्टाग्रामवरती बघा बायका आता विकत आहेत, तर त्या कसं 40-50लाच विकतात. मग त्या मला डायरेक्ट 100 रुपये सांगतायत. मग मी म्हटलं एवढं पैसे जर 100 रुपये जर ह्याचे झाले, 200 रुपये कपड्याचे, 300 रुपये, 50 अस्तरचे, कुरिअर हे वगैरे त्याचे पकडा, ते 450 झाले.
आणि जास्तच ऑर्डर असले तर शिवायला मी कोणाला नाही कोणाला ठेवते. त्यांना पण त्यांच्या इशाचे पैसे दिले तर 550-600 इथंच झाले. आणि मी ही फ्रॉक आहे, ही हा ड्रेस काय मी 1000 आणि 1100ला नाही सेल करू शकत. जास्तीत जास्त 799, 699, 899 असं. मग मी त्यांना म्हटलं मला नाही परवडणार एक तर तुम्ही 50 रुपये घेतले असते ओके आहे म्हटलं 50. लोक कमीमध्ये करतात तुम्ही 50 घ्या. तर मग नंतर म्हटलं नको आपण आपलं मागच्या वेळी आपण जसं केलं तसंच इथूनच अंकलेश्वरमधूनच घेऊ करून. म्हणून मी पुढे ढकलत होते आणि त्यात वेळ पण भेटत नव्हता. रुद्रच्या पप्पाला पण सारखं ड्युटीवर जावं लागायचं त्यामुळं असं म्हणजे हे नेऊन द्या ते नेऊन द्या सगळं करता करता उशीर व्हायचा. आणि हे पार्ट बनवायचे राहायचेच. तो आज फायनली झालं आहे आणि दिलेले आहेत आता बनवायला. बनवून झाल्यानंतर बघूयात आता कशी डिझाईन रेडी होऊन येते. म्हणजे डिझाईनसाठी मला वाटतं मी अख्खा दिवस घालवला असेल. ChatGPT झालं सगळं म्हणजे ChatGPTला विचारून ChatGPT ना कधीच काय व्यवस्थित मला तर सांगत नाही. म्हणजे मी म्हटलं छान अशी मला फ्रॉकवरती असं प्रिंट करायचं आहे ड्रेसवरती तर मला छान बनवून देते. तिने ChatGPT ना म्हणजे काय बनवून दिलं माहीत आहे, विठ्ठल माऊलीची अशी एक फोटो होता आणि तो असा राऊंड सर्कलमध्ये थोडासा लोगो टाईप दिलं होतं. परत विचारलं परत काहीतरी वेगळंच. मग परत मी माझ्या मनाचंच रेडी केलं आणि मला दुसऱ्यांसारखं करायचं नव्हतं. ऑरेंज मध्ये तो ऑरेंज खबर नाही. कोणती म्हणजे मी दिलेलं नाही पटत आहे का? पटत नाही मी दिलेलं. कोणाला ऑरेंज चांगला दिसणार आहे कलर मला सांगायचं फक्त कोणाला. देवानुष नाही हे असलं काही तर चालणार आहे. मी जे दिले ना तेच समजलं. मी किती सुंदर कलर काढले ते इथं. हे वाला हा मस्त दिसेल वरचा माहिती आहे सानिकाला एवढा सुंदर आणि बारीकपणा तिला झेलेल का तरी साडी सॉफ्ट आहे. हे बघा किती सुंदर आहे. इतकी छान आहे ना म्हणजे एकदम आत्ता ट्रेंडिंगमधली आहे ही. झालं रे तू झोप आली. दुपारी झोप म्हणून महाग लागते तरी झोपत नाही आणि आता जेवायच्या आधी झोपशील. तर हे बघा कसली सुंदर आहे. सॅटिनची साडी आहे सॅटिन फॅब्रिकमध्ये एकदम चापून बसते. आणि ही माया बहिणीला ही म्हणजे कसं अशी साडीच नाही त्यांच्याकडे अशी काटाची पैठणीच्या. मग म्हटलं नथवाली त्यांना आवडेल म्हणून हा मोरपंखी कलर आहे. आणि हा सानिकाला ती गोरे तर तिला हा छान दिसेल. तर माझ्या नवऱ्याचं म्हणणं आहे की हा ऑरेंजवाला दे. झुमक्या मला द्यायचा काहीच इश्यू नाही. उलटा ह्या दोन्ही साड्या याच्यापेक्षाही चांगल्या आहेत. पण प्रॉब्लेम असा आहे की गावाकडे हाचा ब्लाऊज शिवून बायका देतील आणि त्याचबरोबर म्हणजे कशी दिसेल काय माहीत. ह्या साहेबाचं मन जसं असेल तसं असेल. म्हणजे त्यांना जी न्यायचे ना ते नेतील बघू आता. तू नहीं किया तूने ये सब एज इट इज रखा है. गंधडा बचडा कसा झोपलाय अख्खा दिवसभर झोपला ना. एक दिवस जर ना झोपला ना त्याची अवस्था अशी आहे. तर आता मी ही वाली साडी देते आणि त्यांचं म्हणणं आहे की चांगली दिसेल हे का नाही. आणि मला माहीत आहे गावाकडे ना ही म्हणजे साडी नाही एवढं काही शिवून देणार. आणि ऑरेंज कलर थोडा हे कोणता आहे? हे कोणतं आहे? हे आहे स्टोक क्रीम. तेवढ्या साड्या आहेत ना पण गावाकडे थोडंसं हेच होतं म्हणजे लगेच खराब होणार नाही तर काय असं थोडासा प्रॉब्लेम आहे. अभ्यास का नाही केला रे? ते बघ किती मध्ये सर्दी झाली जाम. हा हो ना. टाक टाक ठेव 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 की. आज काय राहिले कोलगेट ब्रश सगळं टाकलं. ओके बदाम टाटा बाय बाय पाव घे बाय बाय कर दो. हे ऋतू इकडं कसा बाय करतो. चल बाय टाटा. निघाले साहेब आम्हाला सोडून. वार कसलं सुटले. बाय बाय टाटा. अरे पैसे पैसे राहिले तरीच मला काय तर राहिलं दिलो. आहेत का तरी पैसे माझ्याकडून मागायला लागतात. पर्स मधनं घ्या. कसं आहे एवढं काय फायदा जॉबला असून काहीच फायदा जॉबला असून यार. किती घेतली ती?
अजून घे ना. आता येतं की, आता येतं की. कपडे घ्यायचे आहेत ना उद्या गेल्यावर ना. तुला कॉल करते नको प्लीज, कामात असले मी कॉल उचलत नाही. ते सगळं हे करून परत मग ओरडणार माझ्यावरती. असं झालं कॉल का नाही उचलला आणि असं तसं. नाहीतर मग आधीच अकाउंटला आपल्या टाकून ठेवती. नाही मग टाकून ठेवते म्हणजे गेल्यावर तिथे लग्नात इकडे तिकडे उडवायचे. लागल तेव्हा सांगायचं, समजलं. तर फायनली साहेब गेले आणि माझा चष्मा नुसता कुंकू लावून कसं झालं बघा. चेहरा एकदम तिखट तेलकट. इथं मी भाजी चपाती केली होती त्यांना जाण्यासाठी. आणि ना मी एक अशी बायको आहे म्हणजे माझा नवरावाला इतकं खायला आणून देतो पण मी ती खात नाही. म्हणजे सकाळी त्यांनी खमंग ढोकळा तसलं ती सुरळी वगैरे तसली वडे आणली होती पण त्यातलं मी जास्त काय खाल्लं नव्हतं. आणि आजार आहे ना मी, म्हणजे माझं हे पण दुखतंय आणि सर्दीनं म्हणजे ह्याच पुढीतून पाणी गळतंय फक्त एकाच. आणि मला वाटतं रुद्राचं मला लागते कारण रुद्रनं स्कूलमधून ते घेऊन येतोय आणि त्याला सर्दी ताप झाला काल परवा. म्हणजे इतका नाही हॉस्पिटलला नेण्या इतपत नव्हता पण नाक गळतंयच कंटिन्यू आणि सर्दी पण होती. त्याच्यामुळे मग त्याचं मला झालं कारण तो ना माझ्या अंगाला चिकटून झोपतो नेहमीच कुशीमध्ये. तर इथे बघा काय ह्याच्यामध्ये तसलं हे आहे काय ते मला नाव पण नाही माहीत. हे अशा टाईपचं काय बोलतात माहीत नाही. त्यात काय तर मसाला असतो आपल्याला माहीत नाही. 2 होते, 2च्या 2 आहेत म्हणजे अजून घासही नाही खाल्ला. हां त्यानंतर ना इकडे समोसे एक काय काय नाही पॅटीस नाही असलं नसतं पॅटीस. इकडे समोसे आहेत त्यालाही मी हात नाही लावला. आणि इकडे कचोरी आहे आणि कचोरी मी एक म्हटलं कचोरी खूप दिवसातून दिसली म्हणून मी एक घेतली खायला. ती चटणीची तर तशी प्लेट आहे म्हणजे मी खाल्लंच नाही. आणि आता मी खाणार आहे इकडे बटाट्याची भाजी आणि इकडं चपाती आहे. तर हे मी आत्ता खाणार आहे कारण मला हे म्हणजे मला नाही आवडत एवढं असं बाहेरचं जेवण कारण सारखं खाऊन वैताग आलाय. टोटल आज 4 दिवस झाला आम्ही घरातलं जेवलो नाही म्हणजे मागचा आठवड्या पूर्ण एक टाइम बाहेरवरच होता कारण वेळ भेटत नव्हता. म्हणजे आपले रोजचे 60 पार्सल जातात कंपल्सरी 60 साड्या जात आहेत म्हणजे रोजचे म्हणजे 2 दिवसाचे. म्हणजे काल नाही गेले ना तर आज जातात. आता आज उद्या नाही गेले ना तर परवा जाणार म्हणजे उद्याचा दिवस सोडून म्हणजे 2 दिवसाचे 60 जातात. त्याच्यामुळं मग ते ऑर्डर बुकिंग कंटिन्यू घ्या चॅटिंग करा त्यानंतर ते पॅकिंग करा. पॅकिंगच्या दिवशी तर आम्हाला स्वयंपाक करायलाच भेटत नाही. हे बघ माझे केस किती वाटले पुढं यायला. इथं ना माझ्या केसच नव्हत्या इथं अजिबात. आता हेअर ग्रोथ झाले. सगळे शॅम्पू वगैरे मी सगळे देऊन टाकले घरी कारण मी काय प्रत्येकच शॅम्पू यूज नाही करत. काही मी इथं देते मैत्रिणींनी काय देऊन टाकली तरी मैत्रिणींना. कामवालीचं तर म्हणजे हे टेन्शनच गेलंय. साबण शॅम्पू सगळं कंटिन्यू देत असते. पण म्हणत होते साबण पण दे पण म्हटलं नको साबण ते चांगलं नाही वाटत साबण वगैरे द्यायचं. मग फक्त शॅम्पू वगैरे मेकअपचे प्रोडक्ट होते ना तेवढेच दिले जे मी यूज नाही करत का तसे मी काहीच यूज करत नाही. मेन गोष्ट मी पैंजण दिले कारण माझे दोन्ही पण पैंजण आत्ताच घेतलंय म्हणजे मी आत्ता 1-2 महिने म्हणजे मागच्या वेळी गावाला गेली ना तेव्हा घेतलं होतं 4 महिने झाला असेल आणि लगेच माझ्या ते पायातून गळायला लागलं. म्हणजे माझे इतके जरी टाच आहे ना असे छोटे त्याच्यामुळे मग मी म्हटलं त्यांना कट करून आणा माझे दोन्ही पण पैंजण थोडे कट करून घ्या. तर ते लग्नाला गेले तर आम्हाला पण जायचं होतं कारण मजा येते लग्नाला वगैरे. पण काय करणार रुद्राला पण ते आम्ही पण नव्हतं टाकलं. सुट्टीसाठी ॲप्लिकेशन पण नाही दिलं त्यांना काय. मग आणि मला वाटत ना देईल सुट्टी पण देणार तसं काय पहिलीला जाय चालला असतं गेलो असतो तरी. पण त्यात आजारी पण आहे त्यात प्रवास हे सगळ्या गोष्टी नको म्हटलं. मग म्हटलं जाऊ दे मी आपलं व्हिडिओ कॉलवर बघती राहू दे म्हटलं. तसंही लग्न हॉलवरती आहे तर एका दिवसात हळदी लग्न सगळं कार्यक्रम आहे. माझी केस खरंच खूप जास्त वाढलेत बरं का. तसं मी आता वेगळाच काय करत नाही फक्त मास्क लावणं हे अशा गोष्टी रेग्युलर हेअर ऑइल शॅम्पू पण आता थोडे चांगले वापरते. म्हणजे जो कोलॅबरेशनला आलाय ना त्यातलाच एक वापरते कंटिन्यू चालू केलाय. चला आता जेवते आणि झोपतो रुद्रनबी कारण आमची नाकं गळत आहेत जे की आता गोळ्या 2 खाल्ल्या त्याच्यामुळे त्यांनी दिल्या होत्या. मग ते थोडंसं थांबलंय. कंटिन्यू दिवसभर नुसतं रुमाल 2-3 मी धुवायला टाकलेत म्हणजे कंटिन्यू पार्सल पॅक करतच खाली गळत राहायचं नुसतं एवढं पाणी गळत होतं माझ्याही रुद्रच्याही. तर चला भेटत उद्याच्या छानशी छोट्याशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत खुश राहा मस्त राहा बाय. आणि उद्या ना मी रुद्रचे पप्पा नसल्यानंतरच आमचं दिवसभराचं रुटीन दाखवते तुम्हाला कसं असतं ते. बाय.